कष्ट हरण केलं. सावता महाराजाचं भक्ताचं कष्ट हरण केलं म्हणून देवाला कष्ट व्हायले आणि देवाला घाम यायला. सावताला घाम यायला लपत दिसला पण सावताला कष्ट काय जाणवना. आणि हे आत्मा आणि परमात्मा सावता ही पोचलेलीच हस्ती होती. त्यांना माहित आहे की आपण हे करायलो पण कोण करायले. त्यांच्या मनीचा भाव सुद्धा तसाच होता. मी काही करत नाही, पांडुरंग करतोय जी काय करायला ती. तर असा हा प्रकार असतो. आणि मग इथून जे आनंदकडले कुणी वारकरी असतात, यात्रेकरू असतात, त्यांनी हे बघितलं आणि मग चला आपण तिथं जाऊन सावताचं काय चाललंय बघू किंवा त्याला सांगू बाबा असं चमत्कार घडला आणि ते निघतात परत. देवभक्त एक स्थिती भिन्न भाव मिथ्या जगती अभिन्नतेची थोर ख्याती वेदशास्त्र अगम्य धन्य धन्य भक्त सावता ज्ञान वापी खनी तत्वता भाविक भक्तांच्या अर्था पूर्ण करता तो एकची लवकरी आरण्या जाऊ विहिरीचा चमत्कार पाहू तीर्थ नीर तेथले घेऊ सुखी होऊ निरंतर सातपुरुष वीर खोल परी त्यान लागे ओल चमत्कार पाहती सकल विहिरच पाणी येण्याचा शेवटी एक सोंग खणिला बुका त्यात निघू लागला सावता काळी बाहेर वहिला भीती सुवासा नसे त्या सकल लोक जमले चमत्कार पाहू लागले पंढरीचे आश्चर्य सांगितले वारकऱ्यांनी ते दवा सावत्याने थोडे खनिता चिळगांडी उडे तरिता पंचामृत रस माझा आपोआप पडला सकळांनी तीर्थ सेविले दुग्धाचे थारोळे झाले अभिषेक तीर्थ विहिरी आले कळले सकळ भाविका धन्य धन्य सावता थोर निर्मिले क्षेत्र पार पावन केला ग्राम समग्र थोर प्रतापी आगळा सकळा झाले समाधान तीर्थ पाव फळला पूर्ण निश्चळतेस पखले मन तीर्थ संपूर्ण साधले मानस तीर्थ पवित्र थोर नासे जन्म मरण आसार मोक्ष होई मग कामर सर्व काळ भक्तांचा दया धर्म दान दमन त्यांचे फळले असे पुण्य धन्य सावता निधान सुख संपूर्ण दाविले अरणी सर्व तीर्थे आली सावत्या पायी वस्ती केली पूर्व पुण्य राजली झाली स्वाधीन सावत्या जगनंदनवन केले तीर्थ रूप ते दाविले जगनंदनवन केले तीर्थ दाविले सकळ जना आणि आरणला सर्व तीर्थे आली असं ह्या ओळीत सांगितलं. तर हे सत्य आहे. कारण इथं पांडुरंगाला घाम एवढा सुटला होता आणि नंतर मग त्यांनी ते घाम पुसला कपडे काढले आणि स्नान संध्या सकाळची षडोषोपचार पूजा सुरू केली. तर पाणी वर वतलेलं ते खांद्यापासूनच यायलं खाली नाही. देवकोरडाच मग एक तांब्या वतला दोन वतला एक कळशी झाली दोन कळशा एक घागर दोन घागर घागरीने पाणी वतायला सुरुवात केली पुन्हा सगळे. पण पंढरीच्या पांडुरंगाची आंघोळ काय होईना म्हणजे पुन्हा त्यांना चिंता वाटायली पुजाऱ्यांना किंवा पाणी चाललं कुठं. देवमूर्तीमधून एवढा घाम फुटला होता तेव्हा काय उष्णता फिष्णता. आता उष्णता म्हणावं एवढं पाणी ओतलं तरी खाली येतच नाही मूर्तीचं आंघोळच होत नाही. तर हे सगळं देवाच्या आंघोळीचं पाणी तीर्थ रूपानं परमात्म्याने कुठं काढलं. आरणला सावता मारण्याच्या विहिरी. कारण बुक्का पण निघाला ना त्या पाण्यासोबत सुरुवातीला बुक्का निघाला आणि सावतांना तर ते माहित होतच की कोणाचा चमत्कार आहे काय चमत्कार आहे ते बुक्का निघाला आणि ते बुक्का निघाला फुलं तुळशी ते निघाल्या मंजुळा की सावतांनी ते ओळखले 100% ते विठ्ठलाची माझ्या पांडुरंगाची करणे आहे. आणि ते असं काही पाणी आलं की वेल भरून गेली आणि ह्या भोवतालावरचे नुसतं ते पांडुरंगाच्या आंघोळीचंच तीर्थ आला असं नाही. ह्या भोवतालावरचे जेवढेही काय पवित्र तीर्थ असतील त्या प्रत्येक तीर्थ तिथं आलं सावता महाराजाच्या विहिरीत. आणि म्हणून ते नंदनवन झालं. असं देववस्ती देवाचा अमृत ज्याला आपण म्हणतो तीर्थप्रसाद असा तो प्रकार तिथे घडला.
तीर्थरूप ते दाविले पाप पुण्य संपले झाले सुखी झाले निरंतर विश्वरूप विठ्ठला प्रार्थने मोठे जे पाणी अर्पिले सावत्याने विठ्ठल रखुमाईंचे स्नान होऊने त्रिलोक्य दिशे सुचिरभूत विहिरीच थोर पाणी लागले बागायत सुरू झाले हिरवेगार शेत शोभले अपूर्ण प्रकटने लावण्य कृषी कर्म सुरू झाले वृद्धांचे समाधान केले सत्यसार प्रकट केले सावत्याने सत्वर निर्मत्सर सदा अंतरी उचित दान देई झडकरी देवता तोषल्या उच्च विचारी स्वानंदपुरी झालीसे अतिथी पोष्य वर्गास देऊन अविशिष्ट सेवितसे अन्न द्वेष निंदे रहिती मन पावन दिने सकाळ कृषी कर्म पूर्ण केले बैलगाई पशु पाळिले पिकांचे व्यापारा साधिले सावत्याने अपूर्व जाणे राजनीती जनरीत यथायोग्य न्याय कळत शास्त्राध्ययन थोर अद्भुत विद्या उदित झालीसे सदा देव असे अंतरी भेदभाव झाला दुरी संकटी लाभ दुणावे अंतरी जाणती सात्विक भक्त संकट हे उपकारी सत्य प्रकटे लोकांतरी साधुत्वाची पूर्ण थोरी व्यक्त होते संकटी जगातील सुष्ट दुष्ट संकटी कळतसे स्पष्ट संकटी भाव चौकट प्रगट तसे अव्यंग हा अध्याय जय कती त्यान कदा संकट येती संसार सुख सहजगती लाभ तसे आपोआप निर्मळ होतसे अंतर अंगी येई सात्विक धैर्य मोक्ष ठेवा पूर्ण सार आपोआप लाभेल संत महात्म्य कळेल सार दया उपजेल फार घडेल दान धर्म थोर पुण्य कशाच सार उपजेलो तर हे जे सामान्य जन आहे त्यांनी याच्यातून काय बोध घ्यायचा की ह्या संताच्या जीवनात जे काही घटना घडल्या त्याच्याहून आपण एवढा बोध घ्यायचा किंवा त्यांना लोकांनी एवढा त्रास दिला तरी पण त्यांनी सत्याचा मार्ग सोडला का नाही सोडला त्यांनी कुणाचंही त्यांचं नुकसान केलेल्या लोकांचं सुद्धा कधी आयुष्यात नुकसान केलं नाही तर सोडाच पण वाईट चितलं नाही मनानं सुद्धा वाईट विचार सुद्धा त्यांच्याविषयी केला नाही मनात आणि म्हणून संत हे असे असतात आणि संतात आणि सामान्य माणसात हा फरक असतो तुम्ही आम्ही काय करतो आपणाला 1 शिवी दिले आपण त्याला 10 अंदगीच आपण त्याला 10 शिव्या द्यायला सुरू करतो तर अशा पद्धतीनं संताचं हे कृपादृष्टी सर्व समाजावर असते वाईटालाही ते सोबत घेऊन चालतात त्यालाही सद्बुद्धी शिकवण्याचा सद्मार्गावर आणण्याचा संत महंताचा प्रयत्न असतो आणि जे चांगले आहेत त्यांना तर संत महंत हे सद्मार्गावर आणखीन पुढची पायरी वर नेत असतात भक्ती उपजेल अंतरी शांती लाभेल उच्च थोरी पाप विघ्ने जाती दूरी पुण्य ठाव लाभेल हीनत्व होईल नष्ट श्रेष्ठत्व होईल प्रगट ज्ञान लाभेल चौकट कीर्ती प्रगट होईल सावता महात्म्य तीर्थ थोर यातनातीत जे चतुर त्यांचा होय सुफळ व्यापार स्वानंद थोर प्रगटेल भलते न भलते भाव पूर्ण सुखी येते व्हावे शुद्धांतर शोधावे आपुलेची सदैव उच्च नीच त्यागावा विचार आपुले अंतर शोधावे सार शास्त्रसिद्ध न्याय थोर सज्जनांनी साधावा इति श्री सीतावता महात्म्य भिकुने कथिले सत्य पुंडलिक वरदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत गोरोबा काका महाराज की जय संत शिरोमणी सावता महाराज की सब संतन की जय।